11 गुरुवारचे व्रत कसे करावे सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने। गुरुवारचे व्रत गुरु बृहस्पती, देवगुरु आणि श्री स्वामी समर्थ भातश्री दत्तात्रेय यांच्या कृपेकरता केले जाते। हे व्रत 11 गुरुवार सलग केले जाते। खाली संपूर्ण व्रताची सोपी पद्धत दिली आहे। व्रताची सुरुवात कधी करावी? कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता। शक्यतो शुद्ध मनाने घर स्वच्छ करून पिवळे वस्त्र परिधान करून व्रताची सुरुवात करावी। व्रत कसे करावे? स्टेप बाय स्टेप। 1. सकाळी स्नान करून संकल्प करा। पिवळे वस्त्र घाला। मनात संकल्प म्हणा, मी आज 11 गुरुवार व्रत पाळत आहे। गुरुदेव कृपा करो। 2. देवघर स्वच्छ करा। देवगुरु बृहस्पती, श्री विष्णू, श्री दत्त, श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो मूर्तीसमोर दीप लावा। हळद, कुंकू, पिवळे फूल, अक्षता अर्पण करा। 3. पिवळा नैवेद्य अर्पण। बेसन लाडू, केळी, खीर यापैकी काहीही अर्पण करा। पिवळा पदार्थ उत्तम मानतात। 4. गुरुवार व्रतकथा ऐका पण वाचा। गुरुवार व्रतकथा वाचणे आवश्यक नाही, पण वाचल्यास उत्तम। तुम्हाला हवे असल्यास मी ती कथा लिहून देऊ शकतो। 5. दिवसभर व्रताचा नियम। शक्यतो गुरुवारला मीठ खाऊ नये, पण आजकाल हलका मीठ घेतले तरी चालते। पिवळे अन्न प्राधान्याने खावे, वजा मूगडाळ, खिचडी, शिरा, केळी, दूध। कोणताही वाद, राग, वाईट वर्तन टाळावे। शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे। 6. संध्याकाळी पुन्हा गुरुला नमस्कार। एखादा गुरुस्तोत्र, दत्तस्तोत्र, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जपू शकता। श्री स्वामी समर्थ वजा हे मंत्रही पुरेसे आहे। 7. दान। पिवळे काही दान करा। उदा, चणे, बेसन, हळद, पिवळे कपडे, केळी। गुरुवारी एखाद्या गरजूला अन्नदान केले तर व्रत विशेष फलदायी ठरते। 8. 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर शेवटच्या गुरुवारी थोडेसे गोड वाटप करा। देवगुरूचे आभार मानून व्रत पूर्ण करा। व्रत का करतात? फायदे: मनातील अडथळे, आर्थिक ताण कमी होतो। नोकरी, व्यवसाय स्थैर्य, गुरुकृपा, शांती, घरातील अडचणी कमी होतात। स्वामी दत्त यांच्या मार्गदर्शनाची प्रचिती येते। श्री स्वामी समर्थ।